रयमका के पूर्व शहर अध्यक्ष के मृत्यु को लेकर लगाए आरोप का आईएएम ने खंडन किया। राष्ट्रवादी युवक कांग्रेस के पूर्व शहर अध्यक्ष प्रदीप रत्न पारखी की मृत्यु हो गई है, जिसके बाद संतप्त परिजनों व समर्थकों ने उपचार में लापरवाही बरतने का आरोप करते हुए बालाजी अस्पताल में तोड़फोड़ कर डॉक्टर से मारपीट की। उक्त मामले की शिकायत संबंधित डॉक्टर ने रामनगर पुलिस थाने में दर्ज कराई है। इसके बाद इस मामले में डॉक्टर एवं अस्पताल प्रशासन पर लगे आरोपों का इंडियन मेडिकल एसोसिएशन ने आयोजित पत्र परिषद में खंडन किया। आम्ही IMA चंद्रपूर तर्फे या घटनेचा निषेध करतो आणि डॉक्टरावर जो एक बाजू मीडियामध्ये दाखवलेली आहे त्याचाही आम्ही म्हणजे त्याचा एक्सप्लेनेशन देण्यासाठी आम्ही इथे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती। जी घटना झाली तो पेशंट ऑलरेडी मृत्यू झालेला होता आणि एका डॉक्टरांनी डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी जे त्यांचे इंटेन्शन होते हॉस्पिटलमध्ये येऊन तोडफोड करणे आणि मृतदेह इथे घेऊन येणे तो चुकीचं होतं। कोणताही कार्डियक पेशंट हा पेशंट 24 तारखेला भरती होऊन 31 तारखेला सुट्टी झाली होती, त्याची अँजिओप्लास्टी झाली होती आणि त्याची ट्रीटमेंट पूर्ण झाली होती। त्याला डिस्चार्ज क्रायटेरिया प्रमाणे डिस्चार्ज करण्यात आलेलं होतं। त्याला मृत्यूच्या दिवशी सकाळपासून त्याला त्रास होता आणि त्याच्यामुळे डॉक्टरावर हलगर्जीपणाचा आरोप करणे आणि हॉस्पिटलमध्ये मृतदेह घेऊन येणे आणि चुकीच्या उद्देशाने हॉस्पिटलमध्ये येणे आणि तोडफोड करून डॉक्टरावर हल्ला करणे हा चुकीचा उद्देश असून त्याचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो। त्याची रीतसर कायद्याची तक्रार आम्ही केलेली आहे। महाराष्ट्र डॉक्टरावर अधिनियम अंतर्गत मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट याच्याद्वारे प्रशासनाने त्याच्यावर तीव्र कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही मीडियाला सगळ्याच गोष्टी क्लिअरपणे सांगितलेल्या आहे। तुम्ही आमचं बाईट घेतल्याबद्दल आपला धन्यवाद। सगळ्यात पहिले मी प्रदीपजी रत्न पारखी यांच्या परिवाराबद्दल सहानुभूती व्यक्त करतो आणि त्यांना श्रद्धांजली देतो। प्रदीपजी रत्न पारखी हे आमच्याकडे 24 तारखेला आलेले होते। त्याच्या 2-3 दिवसाआधी त्यांना हार्ट अटॅक आलेला होता आणि 24 ते 31 तारीख म्हणजे 8 दिवस जवळपास ते आमच्याकडे ऍडमिट होते आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांना अचानक त्रास झाला। ते सावलकर हॉस्पिटल तुकुम येथे गेले। तिथे गेल्यानंतर त्यांना ब्रॉड डेथ घोषित करण्यात आलं। त्याच्यानंतर ते पुन्हा आमच्या हॉस्पिटलला म्हणजे वर्धने हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटलला आले। तिथे पण त्यांना ते ब्रॉड डेथ होते। मी शहरात नव्हतो, मी आउट ऑफ स्टेशन होतो, त्यामुळे आमच्या सहयोगी डॉक्टरांना त्यांनी बघितलं आणि त्यांनी ब्रॉड डेथ घोषित केलं, जे MD मेडिसिन आहे त्यांनी। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हा मुद्दा येतो की पेशंटच्या ट्रीटमेंटबद्दल काही हलगर्जीपणा झाला असा काही मुद्दाच नाहीये, कारण पेशंट हा ऑलरेडी डेथ झालेला होता। त्यामुळे कार्डियक कॉम्प्लिकेशन्स हे कधी पण होऊ शकतात, केव्हा पण होऊ शकतात, हा मेसेज मला याच्यातून द्यायचा आहे। धन्यवाद।